नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे आपल्या आदर्श विद्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, क्लास 8th जनरल सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड मीडियम सेमी इंग्लिश चॅप्टर 1 लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याचे 4 व्हिडिओ आपण आतापर्यंत बनवून संपवलेले आहेत। या चॅप्टरचा आता फक्त एक भाग शिल्लक राहिला, तो म्हणजे एक्झरसाइज। आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। ही एक्झरसाइज टेक्स्ट रूपात जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। तशी टेक्स्ट फाईल मी तुम्हाला सेंड करील। कुठल्या प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या पाठाला म्हणजेच एक्झरसाइजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरचं नाव होतं लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, सजीवांचे जग आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। तर यामध्ये पॉइंट बघणार आहोत आपण, ते म्हणजे एक्झरसाइज। महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार जे टेक्स्टबुक तयार आहे त्यामध्ये एक्झरसाइजमध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे, यूज विटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स। आता यांना जर क्लासिफाय करायचं आहे तर मी एक टेबल इन्सर्ट करतो इथे, ज्याच्या मदतीने आपण वर दिलेल्या बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स यांना क्लासिफाय करण्यासाठी। तर हा असणार आपला टेबल। सुरुवातीला जो वर दिलेला होता बॅक्टेरिया तो घेऊयात आपण। हा आपला बॅक्टेरिया। हा जो बॅक्टेरिया आहे हा किंगडम मोनेरामध्ये येतो, म्हणून मी इथे किंगडम मोनेरा असं लिहितो। दुसरा होता प्रोटोझोआ, मी तुम्हाला इथे दाखवतो। हा दुसरा जो आहे प्रोटोझोआ तो आपण खाली घेऊयात अशा पद्धतीने। आता यामध्ये प्रोटोझोआ जो आहे हा किंगडम प्रोटिस्टामध्ये येतो, म्हणून मी इथं किंगडम प्रोटिस्टा निवडलेला आहे। त्यानंतर येते फंगी, निवडून घेऊयात आपण फंगी। फंगी जी आहे ही किंगडम फंगी स्पेशल असा रॉबर्ट व्हिटाकरचा किंगडम आहे, त्यामुळे ती सुद्धा तिथं आपण टाकू शकतो। त्यानंतर अल्गी, यामध्ये थोडा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो। अल्गी जर युनिसेल्युलर असेल तर ती किंगडम प्रोटिस्टामध्ये जाते, आणि जर ती मल्टीसेल्युलर असेल तर मात्र ती किंगडम प्लांटीमध्ये टाकावी लागते। म्हणून मी इथे लिहितो, इफ युनिसेल्युलर देन किंगडम प्रोटिस्टा आणि इफ मल्टीसेल्युलर देन किंगडम प्लांटी। त्यानंतर होतं विद्यार्थी मित्रांनो प्रोकॅरियोटिक। आपण प्रोकॅरियोटिक घेतलेला आहे। आता हा प्रोकॅरियोटिक जो आहे हा किंगडम मोनेरामध्ये येतो। त्यानंतर यूकॅरियोटिक हेही घेऊन घेऊया आपण। हा जो आहे हा यूकॅरियोटिक हा एनी किंगडम एक्सेप्शन ऑफ मोनेरा, म्हणजे मोनेरा सोडून जे बाकी सगळे किंगडम आहेत, 4 किंगडम, त्यामध्ये तो येतो यूकॅरियोटिक। आणि शेवटी आहे मायक्रोब्स। तर हे जे मायक्रोब्स आहेत यांना आपण किंगडम मोनेरा किंवा किंगडम प्रोटिस्टामध्ये इन्क्लूड करू शकतो। तर हे होतं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर। मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे जर तुम्हाला टेक्स्ट रूपात पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता। काही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करावी। पुढे जाऊयात आपण एक्झरसाइजमध्ये। आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे, कंप्लीट द 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर प्रोटिस्टा, ॲनिमल्स, प्लांट्स अँड फंगी। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला, इथं दिसत असेल। ही जी डायग्राम आहे या डायग्रामच्या ज्या काही ब्लँक पेस आहेत, रिकाम्या जागा आहेत, त्या ठिकाणी आपल्याला वर दिलेल्या शब्दांचा वापर करून हे सगळे शब्द आपण याच्यात भरायचे आहेत।
मग आपल्याला माहित आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन प्रोकॅरियोट्स and second one is the eukaryotes. Okay, then eukaryotes are divided into two subgroups. First one it already given, which is named unicellular, and second one is multicellular. Okay, after that we know about the prokaryotes are an unicellular, which is only one kingdom, and this is name is kingdom Monera. Okay, after that in eukaryotic unicellular, here one kingdom and that's name is a kingdom Protista. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सजीवाचं वर्गीकरण करत असताना आदिकेंद्रकी आणि दुष्यकेंद्रकी अशा दोन गटात केलं जातं. दुष्यकेंद्रकीचे दोन भाग म्हणजे एक एकपेशीय आणि दुसरं बहुपेशीय. या आदिकेंद्रकीच्या एकपेशीयमध्ये सृष्टी मोनेरा येते, तर दुष्यकेंद्रकीच्या एकपेशीयमध्ये सृष्टी प्रोटिस्टा येते. आता राहिलं मल्टीसेल्युलर, तर या मल्टीसेल्युलरला आपण तीन बाबी येतात. एक आहे किंगडम फंगी, आणि दुसरं आहे किंगडम प्लांटी, आणि तिसरं किंगडम ॲनिमलिया. अशा प्रकारे आपण ही डायग्राम फिलअप करू शकता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. फाइंड आउट माय पार्टनर, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत जोड्या लावा. फाइंड आउट माय पार्टनर. इथं दोन कॉलम दिलेले आहेत, कॉलम ए आणि कॉलम बी. ठीक आहे. आता या कॉलम ए आणि कॉलम बी ला आपल्याला जोडायचं आहे, तर मी एक काम करतो, या कॉलम ए आणि बी ला थोडंसं वेगळं करून घेतो, दूर करतो अशा पद्धतीने. आणि आता आपण जो मधला भाग आहे यामध्ये त्याची आन्सर्स काय येतात ते शोधूयात. तर किंगडम फंगीमध्ये क्लोरेला, बॅक्टेरियोफॅगस, कॅन्डिडा, अमिबा आणि प्रोकॅरियोटिक पैकी येतो तो म्हणजे कॅन्डिडा. ओके. प्रोटोझोआमध्ये जो काही ऑर्गॅनिझम येतो, म्हणजे ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल येतं, ते आहे अमिबा. त्यानंतर हे जे व्हायरसेस दिसत आहेत, या व्हायरसेसमध्ये कॉलम बी मधला जो घटक येतो क्लोरेला, बॅक्टेरियोफॅगस, कॅन्डिडा, अमिबा आणि प्रोकॅरियोटिक्स, यापैकी बॅक्टेरियोफॅगस हा व्हायरस आहे आणि म्हणून आपण त्याला इथे देऊयात. त्यानंतर हे जे अल्गी आहे, ही अल्गी सर्वांनाच माहीत आहे, मी या अगोदरच्या पाठ शिकवताना सांगितलं होतं की क्लोरेला हा काय ऑटोट्रॉपस आहे, तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, म्हणून आपण इथं क्लोरेला घेणार आहोत. त्यानंतर बॅक्टेरिया आणि जो राहिलेला एकच आहे त्याचं नाव आहे प्रोकॅरियोटिक्स. अशा पद्धतीनं फाइंड आउट माय पार्टनर हा मुद्दा इथं संपलेला आहे. पुढे जाऊयात. पुढची एक्झरसाइज आहे, याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स अँड एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. बघा, परीक्षेमध्ये सुद्धा असाच प्रश्न विचारला जातो. तुम्हाला एक सेंटेन्स किंवा स्टेटमेंट दिलेलं असतं, ते स्टेटमेंट चूक आहे की बरोबर आहे ते ओळखायचं, आणि जर चूक असेल किंवा म्हणजे चूक असेल तर तुम्हाला तुमचं ओपिनियन म्हणजे तुमचं स्टेटमेंट तिथं मांडावं लागतं, आणि बरोबर असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. बघूया आपण पहिलं स्टेटमेंट. अ लॅक्टोबॅक्सिली आर हार्मफुल बॅक्टेरिया. तुम्हाला काय वाटते? अगदी बरोबर, तो हार्मफुल नाही आहे, म्हणून धिस सेंटेन्स इज फॉल्स. ओके. याचं एक्सप्लेनेशन असं सांगता येईल की लॅक्टोबॅक्सिलिस आर युजफुल बॅक्टेरिया, नॉट हार्मफुल, अँड दे आर यूज फॉर द कर्डलिंग द मिल्क. म्हणजे आपण जे दुधाचं दही किंवा दह्याला आंबवण्यासाठी वापरतात तो लॅक्टोबॅक्सिली आहे. अँड दे आर ऑल्सो यूज फॉर द प्रिपेअरिंग व्हेरायटी ऑफ मिल्क प्रोडक्ट. दुधापासून जे काही वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो त्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. लेट्स सी सेकंड स्टेटमेंट. सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ सिटीन. सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ सिटीन, आणि दिस इज द ट्रू स्टेटमेंट.
हे सत्य आहे. कारण सेल वॉल ऑफ द प्लांट इज मेड अप ऑफ cellulose with cell wall of fungi is made up of complex sugar and that is called चिटिन, जे आपल्या याच्यात दिलेलं आहे. तुम्हाला सांगितलं होतं चिटिन, कारण ते सेल्युलोजचं बनलेलं असतं म्हणून. ओके, पुढे जाऊयात आपण. लेट्स सी थर्ड स्टेटमेंट. ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज शुडोपोडिया अँड इट इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. हे सुद्धा सत्य विधान आहे. अमिबा इज अ प्रोटोझॉन्स. Amoeba is a protozoan. And primitive organism which possesses pseudopodia are the organ for locomotion. Okay, now let's see another statement. Tomato wilt is a viral disease. Tomato wilt is a viral disease. And it is also true statement. हे सुद्धा सत्य विधान आहे. टोमॅटो wilt is a viral disease and these viruses are able to infect only plant cell. Okay, now it is a complete true or false statement. Let's see after that. Give answers. Question 5. First one question is state the merit of Whittaker's method of classification. जे मी तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून दिलेले होते विटाकर यांचे मेरिट्स आणि डिमेरिट्स, त्यापैकी तुम्हाला इथं मेरिट्स लिहायचे आहेत, ज्याला आपण गुण म्हणूया किंवा ॲडव्हान्टेजेस असं म्हणूया. याचंही तुम्हाला जर लिखित स्वरूपात उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंट करू शकता. ओके, सेकंड क्वेश्चन. सॉरी, याचा आन्सर राहिलं द्यायचं. हां, तर आन्सर असं असणार आहे. द सेपरेशन ऑफ प्रोकॅरियोट्स ॲज अ डिफरंट किंगडम इज युजफुल अँड फिट्स इन टू द कंटेम्पररी अंडरस्टँडिंग ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. हे होतं पहिलं मेरिट. याला जर मराठीत सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रोकॅरियोट्स असतात, प्रोकॅरियोट्स नावाचे जे वेगळी सृष्टी आहे, तिला वेगळं करणं हे कामाचं होतं. आणि जे वेगवेगळे सजीव आहेत त्याच काळातले ते त्याच गटात बसवलेले आहेत. ठीक आहे. दुसरं मेरिट असं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे दिस क्लासिफिकेशन इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द प्रोग्रेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन. याचा अर्थ असा होईल का हे जे वर्गीकरण आहे हे पोषण पद्धतीची प्रगती, म्हणजे पोषण पद्धती आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या सेल्युलर सिस्टीम होत्या ह्या समजून घेण्यासाठी फारच उपयुक्त असं क्लासिफिकेशन रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी मांडलेलं आहे. तिसरं गुणवैशिष्ट्य असं आहे, द क्लासिफिकेशन रिमेन्स इन पार विथ द सपोर्ट ऑफ द थिअरी ऑफ इव्होल्युशन बाय डार्विन. म्हणजे हे जे वर्गीकरण आहे हे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या बरोबरीनं आणि त्याचं समर्थन करते. असे 3 त्याचे मेरिट्स होते. पुढचा प्रश्न आहे बी क्वेश्चन म्हणून आपण. क्वेश्चन 5 मधला सब क्वेश्चन बी. राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. तुम्हाला व्हायरसचे काही कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहे तिथे. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिन्यूट, 10 to 100 times smaller than bacteria. Okay, they seen only in the electron microscope. After that they are found in the form of independent particles. Viruses is a long molecule of DNA. It means deoxyribosugar. मी चौथ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. or RNA. And it covered by a protein coat. Those are the some characteristics of viruses. Also viruses survive only in living plant or animal cell. हेही तुम्हाला सांगितलं होतं. and last one is the viruses causes many diseases to plant and animal. Okay, now let's see third question. Explain the nutrition in fungi. म्हणजे ह्या ज्या बुरशी असतात ह्या बुरशी
त्यांच्या न्यूट्रिशनची पद्धती काय हे आपल्याला इथं वर्णन करायचं आहे. सो मोस्ट ऑफ द फंगी आर द सॅप्रोफायटिक इन देअर न्यूट्रिशन, म्हणजे कुजलेल्या सडलेल्या पदार्थावरून ते त्याचे महत्त्वाचे पोषक घटक शोषून घेत असतात. द ॲब्सॉर्ब द नरिशमेंट फ्रॉम द डेड ऑर डिकाइंग मॅटर. ओके, by taking the organic matter from the dead bodies of plant and animal, and fungi survive in the process. They discard the organic matter completely. जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला नष्ट करून टाकण्यासाठी हे अतिशय कामाचे आहेत. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. म्हणजे किंगडम मोनेरामध्ये कोणती सजीव अंतर्भूत केलेले आहेत. तर याचं उत्तर असं असणार आहे, युनिसेल्युलर केलेले आहेत, ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक, वेल फॉर्म असलेला न्यूक्लियस म्हणजे प्रोकॅरियोटिक बट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड सेल ऑर्गनलीज आर अब्सेंट असले पाहिजे. अँड इट कंटेन डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गीज. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर क्लोस्ट्रिडियम आहे, टिटॅनी आहे, व्हिब्रिओ कॉलरी आहे अँड सो ऑन. ओके, तर हे होते गिव्ह आन्सर्स मधले 4 questions. Let's see after that 6th question, who am I. ओळखा पाहू मी कोण. हा सुद्धा विज्ञानामध्ये एक अतिशय मजेशीर असा सोडवण्याचा प्रश्न असतो. इथे एक स्टेटमेंट दिलेलं असते आणि त्या स्टेटमेंटच्या मदतीने आपल्याला ओळखायचं आहे की हे स्टेटमेंट कोणासाठी आहे. ओके, लेट्स सी फर्स्ट. आय डोंट हॅव ट्रू न्यूक्लियस. मला ट्रू न्यूक्लियस म्हणजे एक्झॅक्टली जो न्यूक्लियस असतो तसा न्यूक्लियस नाही आहे. सेल ऑर्गनलीज और प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही आहे, सेल ऑर्गनलीज नाही आहे आणि ट्रू न्यूक्लियस पण नाही आहे. तर मग या कोण आहे हा? हे आहेत मायक्रोब्स फ्रॉम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये येणारे सर्व मायक्रोब्सचं वैशिष्ट्य आहे ते. ठीक आहे, लेट्स सी सेकंड. आय हॅव न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज. म्हणजे याच्याकडे न्यूक्लियस आहे, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज सुद्धा आहेत. तर हा कोण आहे? हे आहेत प्रोटोझॉन्स फ्रॉम प्रोटिस्टा और आय एम इन एनी वन ऑफ द यूकॅरियोटिक. आय एम एनी वन ऑफ द यूकॅरियोटिक. यूकॅरियोटिक मधला कुठलाही एक हा असू शकतो किंवा प्रोटोझो आणि प्रोटिस्टा मधून सुद्धा असू शकतो. ओके, लेट्स सी थर्ड. आय लिव्ह इन द डिकाइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे मी कुजलेल्या सडलेल्या सेंद्रिय पदार्थावर वाढतो. तर हे वैशिष्ट्य कोणाचं आहे आपल्याला चांगलं माहीत आहे. हे आहे फंगीचं, म्हणून उत्तर राहील फंगस. ओके, आफ्टर दॅट फोर्थ स्टेटमेंट. आय रिप्रोड्यूस मेनली बाय सेल डिव्हिजन. मी सेल डिव्हिजनच्याच पद्धतीने स्वतःला पुनरुत्पादित करत असतो. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बॅक्टेरिया अँड सम प्रोटोझोआ. ओके, आफ्टर दॅट फिफ्थ स्टेटमेंट. आय कॅन प्रोड्यूस माय रिप्लिका. म्हणजे मी माझा रिप्लिका प्रोड्यूस करू शकतो. तर असा एकच मायक्रोब्स आहे आणि त्याचं नाव आहे व्हायरस. ओके, तर हे होतं हु आय एम मधले काही क्वेश्चन्स. पुढचा क्वेश्चन बघूयात. एफ क्वेश्चन आहे. आय एम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन्स. म्हणजे मी रंगाने हिरवा आहे पण माझ्याकडे ऑर्गन्स नाहीत. तर तो आहे अल्गी. ओके, तर हे होतं हु एम आयचे 6 क्वेश्चन्स. पुढे जाऊयात. 7th क्वेश्चन आहे. ड्रॉ नेट अँड वेल लेबल्ड डायग्राम. तुम्हाला ड्रॉ करायची आहे डायग्राम जी सांगितलेली आहे ती. ड्रॉ नेट अँड लेबल डायग्राम आणि त्याला नावं सुद्धा द्यायची आहेत. लेट्स सी फर्स्ट डायग्राम. डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया. वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. दुसरं होतं पॅरामोसियमची डायग्राम काढायची आहे जी मी तुम्हाला दाखवली होती. आणि तिसरी आहे बॅक्टेरियोफेज. तर ह्या तीनही डायग्राम मी तुम्हाला इथे चित्रा स्वरूपात दाखवतो. व्हिडिओला पॉज करा आणि अशाला अशी डायग्राम तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा आणि त्याला नावे पण द्या. फर्स्ट वन डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया. सेकंड वन पॅरामोसियम. अँड लास्ट वन
इट इज अ बॅक्टेरियोफेज. विद्यार्थी मित्रांनो, हे जे बॅक्टेरियोफेज आहे हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही आहे. बाकी पॅरामोसियम आणि डिफरंट टाईप ऑफ बॅक्टेरिया तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. राहिला प्रश्न बॅक्टेरियोफॅगसचा, तर तुम्ही ते काय करा, हा व्हिडिओ पॉज करून काढून घ्या किंवा इंटरनेटवर सर्च करा, तुम्हाला ही इमेज मिळून जाईल. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघायचा आहे. अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस अँड अल्गी. आपल्याला या बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस आणि अल्गी यांना असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने लावायचे आहे, त्याच्या साईजनुसार. ज्याची साईज कमी असेल तो पहिले आणि ज्याची साईज सर्वात जास्त असेल तो सर्वात शेवटी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये सर्वात छोटा जो आहे तो आहे, व्हेरी गुड, व्हायरस. म्हणून पहिले व्हायरस घेतलेला आहे. त्यापेक्षा आकाराने थोडे मोठे असतात बॅक्टेरिया. त्याहीपेक्षा आकाराने जे मोठे असतात ते असतात, बघा, बॅक्टेरिया हे व्हायरसपेक्षा आकाराने काय असतात, बॅक्टेरिया व्हायरसपेक्षा आकाराने मोठे असतात. पण बॅक्टेरियापेक्षाही आकाराने मोठी फंगी असते. बॅक्टेरियापेक्षा आकाराने मोठी आणि फंगीपेक्षाही आकाराने मोठं काही असेल तर ते आहे अल्गी. ठीक आहे, ग्रेटर दॅन असं आपण चिन्ह तिथं लावलेलं आहे. तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने लिहिता येईल. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. अगदी लहान असतो व्हायरस, त्यापेक्षा थोडा मोठा बॅक्टेरिया, त्याहीपेक्षा आकाराने मोठे असते फंगी आणि फंगीपेक्षा आकाराने मोठे असते अल्गी. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो तुमचं पहिला चॅप्टर आहे जनरल सायन्समधलं, लिव्हिंग बर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, याची एक्झरसाइज. या एक्झरसाइज जर तुम्हाला ॲज अ PDF स्वरूपात किंवा टेक्स्ट स्वरूपात जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्याच खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पहिल्या पाठावर जो 2 टेक्स्ट तयार केलेले आहेत त्या तुम्ही त्या खाली असलेल्या लिंकला क्लिक करून सोडवू शकता. इतरही काही टेक्स्ट तुम्हाला त्या पेजवर दिसतील. तुम्ही जनरल सायन्समधल्या या पाठाचे टेक्स्ट त्यातून शोधून सोडवायचे आहेत. यासाठी तुम्हाला एक प्रमाणपत्रसुद्धा तुमच्या मेल ID वर मिळेल. तुम्ही ते प्रमाणपत्र तुमच्याकडे सेव्ह ठेवू शकता. प्रमाणपत्र जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो ईमेल आहे तो त्या टेक्स्टच्या माहिती द्यायचा जो काही फॉर्म आहे त्यामध्ये ईमेल ॲड्रेस अचूक लिहा, त्याला चुकू देऊ नका. आणि जर तुम्हाला त्यामध्ये 80% जास्त मार्क पडले तर तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या मेलवर पाठवल्या जाईल. आपण इथं थांबूयात. लवकरच आपण दुसरा पाठसुद्धा अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल की आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे याबाबत. आपण इथं थांबतो आहे. धन्यवाद.